आपल्याला ट्रायनॅमियल दिलेला आहे आणि हा ट्रायनॅमियल कंप्लीट फॅक्टर आहे का ते सांगायचं आहे। तर सगळ्यात पहिले हा जो ट्रायनॅमियल आहे हा या पॅटर्नमध्ये लिहिला आहे का चेक करावं लागेल। a² + 2ab + b², कारण की या ट्रायनॅमियलचा फॉर्म्युला काय आहे, a + b² = a² + 2ab + b²। आता हा ट्रायनॅमियल आहे याचे काय आहे, a + b² हा हे काय आहे, परफेक्ट फॅक्टर आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला या पॅटर्नमध्ये आहे का चेक करण्यासाठी काय करावं लागेल, फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म परफेक्ट स्क्वेअर आहे का चेक करा। तर फर्स्ट टर्म ही 3x परफेक्ट स्क्वेअर आहे, थर्ड टर्म ही 4y परफेक्ट स्क्वेअर आहे। आता मिडल टर्म 2ab पाहिजे। तर मिडल टर्म 2 × या फर्स्ट टर्मला a म्हणू, सेकंड टर्मला b म्हणू। तर 2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म। तर 2 × 3 6, 6 4 24 आणि xy। तर ही मिडल टर्म एवढी आहे, म्हणजे हा जो ट्रायनॅमियल आहे या पॅटर्नमध्ये आहे, म्हणजे आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो। तर या ज्या ट्रायनॅमियलला आपण या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो। काय लिहू शकतो, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 × प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर। आणि मग हा काय होईल, फर्स्ट टर्मला आपण a म्हणू, थर्ड टर्मला b। तर a + b² म्हणजे 3x + 4y²